नमस्कार. ऑल अपडेट मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. 15 जुलैच्या निमित्ताने आज सर्वात महत्त्वाची अपडेट महिलांपर्यंत आज आपण घेऊन आलेलो आहोत आणि महिलांच्या अकाउंटला 12वा आणि 13व्या हप्त्याची महत्त्वाची अपडेट आपण देणार आहोत. कारण आज स्पेशल हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. आजचा व्हिडिओ सगळ्यात महत्त्वाचा कसा ठरणार आहे आणि कोणते लाभ या व्हिडिओच्या माध्यमातून महिलांना होणार आहेत, महिलांना 12वा आणि 13व्या हप्त्याचं वाटप नक्की कधी होणार आहे, सर्व डिटेल माहिती असणार आहे. महिलांसाठी मोठी खुशखबर आहे आणि रक्षाबंधनचं गिफ्ट जे आहे ते तुम्हाला नक्की कधी वाटप होत आहे आणि महिलांसाठी आनंदाच्या बातम्या कोणत्या आहेत, कोणकोणते गिफ्ट वाटप चालू आहेत. बऱ्याच योजनांचा लाभ महिलांना आता दिला जात आहे आणि नवीन योजना सुद्धा आलेल्या आहेत. सर्व डिटेल माहिती आपण जाणून घेणार आहोत. महिलांसाठी एक इलेक्ट्रिक स्कूटर सुद्धा गिफ्ट देण्याचं शासनाचं धोरण आणि नवीन योजना ही महिलांसाठी किती फायदेशीर ठरणार आहे, सर्वात महत्त्वाच्या अपडेट आपण आज जाणून घेणार आहोत. त्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा. कारण अशाच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत तुम्हाला पाहिजे असतील तर चॅनल सबस्क्राईब असणं गरजेचं आहे. चला तर जाणून घेणार आहोत महिलांना इलेक्ट्रिक स्कूटर, शिलाई मशीन आणि महत्त्वाच्या अपडेट, नवीन योजना, सर्व डिटेल माहिती तुमच्यापर्यंत आपण लगेच पोहोचवणार आहोत. 12वा आणि 13वा हप्ता महिलांना नक्की कधी जमा होणार आहे, कोणत्या जिल्ह्यात आज पैसे पडणार आहेत, 12व्या हप्त्याचे राहिलेले पैसे महिलांच्या अकाउंटला हे क्रेडिटचे मेसेज यायला चालू झालेले आहेत का, आणि जर झाले असतील तर ते नक्की आज कोणत्या महिलांना पडणार आहेत. आज 15 तारखेच्या निमित्ताने महिलांना उरलेल्या महिन्यांना 12व्या हप्त्याचे पैसे सुद्धा दिले जात आहेत आणि 13व्या हप्त्याचं वाटप 12वा प्लस 13वा असे दोन्ही हप्ते सोबत सुद्धा कधी पडणार आहेत आणि किती वाजता नक्की तुमच्या अकाउंटला हे मेसेज यायला चालू होणार आहेत. सर्व डिटेल माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊन आलेलो आहोत. त्यामुळे नवीन एक योजना सुद्धा शासनानं घोषित केलेली आहे आणि ही योजना तुम्हाला आतापर्यंत कुठेही आलेली नाही. सर्वात लेटेस्ट आणि सर्वात महत्त्वाची अपडेट आपल्याकडे आलेली आहे आणि त्याच अपडेटच्या अनुषंगाने महिलांना, लाडक्या बहिणींना, सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींना भेटणार आहे इलेक्ट्रिक स्कूटर. इलेक्ट्रिक स्कूटर जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्याचे अर्ज कधी चालू होत आहेत, सर्वात लवकर अपडेट आपण देणार आहोत. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबा, तरच तुम्हाला ही इलेक्ट्रिक स्कूटी भेटण्यास मदत होणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. काय असणार आहेत अटी आणि पात्रतेच्या शर्ती, चला तर जाणून तर घेणारच आहोत. परंतु महिलांना महत्त्वाचं म्हणजे इलेक्ट्रिक स्कूटर भेटणार आहे आणि ते पण लाडक्या बहिणींसाठी ही योजना प्राधान्याची ठरणार आहे, प्राधान्य देण्यात येणार आहे लाडक्या बहिणींना. त्यामुळे महत्त्वाचं म्हणजे सर्व लाडक्या बहिणींना इलेक्ट्रिक स्कूटर जर पाहिजे असेल तर काय करावं लागणार आहे ती सुद्धा अपडेट आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण पाहायला भेटणार आहे. आणि जून आणि जुलै या दोन्ही महिन्याचे पूर्ण हप्ते नक्की तुम्हाला कधी जमा होणार आहेत. सर्व महिलांच्या मनामध्ये आता एक शंका उत्पन्न झालेली आहे. काही महिलांना जून महिन्याचा हप्ता आलेला नाही आणि काही महिलांना जून महिन्याचा हप्ता पडलेला आहे. तर महिलांना कशामुळे हप्ता आलेला नाही, काही नवीन बदल घडलेला आहे, एक नवीन नियम आलेला आहे लाडकी बहीण योजनेमध्ये. जर लाडक्या बहिणींनी तो नियम डावलला आणि ते काम करून घेतले नाही तर जून सोडा, तुम्हाला जुलैचा हप्ता सुद्धा येणार नाही. त्यामुळे तुम्हाला एक काम सांगणार आहे, ते काम तुम्हाला नक्की करणं गरजेचं आहे. नवीन नियम आलेला आहे. कोणत्याही चॅनलवरती तुम्हाला हा नवीन नियम आतापर्यंत आलेला नाही. त्यामुळे हा नवीन नियम जो आलेला आहे, नवीन अट आलेली आहे, हे काम केलं तरच तुम्हाला सर्व हप्ते इथून पुढे क्लिअर येतील, अन्यथा तुम्हाला एकही हप्ता येणार नाही. त्यामुळे काय करावं लागणार आहे आणि दोन्ही हप्ते सोबत तुम्हाला नक्की कधी जमा होतील ते काम केलं तरच तुम्हाला हे पैसे पडणार आहेत. काय असणार आहे ते काम, हे केलं तरच हप्ता पडणार, तेच आपल्याला जाणून घ्यायचं आहे. 1500 रुपये जर तुम्हाला पाहिजे असतील आणि लाडकी बहीण योजनेचा सुरळीत हप्ता तुमच्या अकाउंटला इथून पुढे पाहिजे असेल तर मात्र चिंता करण्याची गरज आहे. कारण लाडक्या बहिणींना आता हा क्रेडिटचा मेसेज येण्यासाठी आता एक महत्त्वाचा नियम घालून दिलेला आहे. तो कोणता असणार आहे आणि त्या अटीवरती लाडक्या बहिणींना आता क्रेडिट केलं जाणार आहे आणि ते
कधी होणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला नक्की काय करायचं आहे, सर्व डिटेल माहिती आपण जाणून घेणार आहोत. महत्त्वाचं म्हणजे नवीन नियम कोणता आलेला आहे, नवीन नियम जो शासनानं आता दिलेला आहे ते काम जर तुम्ही केलं नाही तर मात्र इथून पुढे लाडकी बहीण योजनेतून तुम्ही बाद केल्या जाऊ शकतात. त्यामुळे जर ते काम केलं तरच भेटणार आहे. नवीन नियम जाणून तर घेणार आहोत, परंतु कोणता आहे आणि त्यासाठी काय करावं लागणार आहे, महत्त्वाची अपडेट आपण लगेच जाणून घेणार आहोत. कारण महत्त्वाचं म्हणजे आता लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेमध्ये जर हप्ता पाहिजे असेल तर इथून पुढे सुरळीत तुम्हाला हप्ते पाहिजे असतील तर मात्र आता एक नवीन KYC शासनानं लॉन्च केलेली आहे आणि KYC ती करणं गरजेचं आहे, बंधनकारक करणं केलेलं आहे. रेशन कार्डची जी KYC आहे ना ती आत्ता करणं गरजेचं आहे. जर तुम्हाला 12वा हप्ता जमा झालेला नसेल तर मात्र तुम्ही रेशन कार्ड KYC करून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला लगेच 12व्या हप्त्याचं पेमेंट जमा होणार आहे. आणि 12व्या हप्त्याची पेमेंट प्लस 13व्या हप्त्याचं पेमेंट दोन्ही तुम्हाला पाहिजे असेल तरी सुद्धा रेशन कार्ड KYC करणं गरजेचं आहे. जर तुम्ही रेशन कार्ड KYC केली तर मात्र 1500 रुपये तुम्हाला लगेच जमा होणार आहेत. आणि ते महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला तुमच्या कुपनची KYC करून घेणं गरजेचं आहे. तहसीलला पण केली जाईल आणि तुमचं कुपन जिथे आहे तिथे पण केली जाईल. त्यामुळे तुमची रेशन कार्ड KYC तुम्ही करून घ्या. तुम्हाला 12वा प्लस 13वा हप्ता दोन्ही हप्ते हे सोबत पडतील, काळजी करण्याची गरज नाही. परंतु तुम्हाला KYC करणं बंधनकारक केलेलं आहे आणि KYC ही तुम्हाला करणं गरजेचे आहे. जर तुम्ही KYC केली तर तुम्हाला 100% पैसे पडणारच आहेत. आणि राहिलेल्या महिलांना सर्व आज पैसे पडणार आहेत का, सर्वांच्या मनातील एक शंका आहे. जर सर आम्हाला 12वा हप्ता आलेला नाही तर आम्हाला पुढचा 13वा येईल का, किंवा 12व्या हप्त्याचे प्लस 13व्या हप्त्याचे असे दोन्ही पैसे पडणार का, तर 100% तुम्हाला पैसे पडणार आहेत. परंतु आपण जे काम सांगितलेलं आहे ते काम तुम्ही करणं गरजेचं आहे. आणि ते काम केल्यानंतर तुम्हाला सर्व जर तुमचं क्लिअर असेल, तुमचा काहीही प्रॉब्लेम नसेल, अकाउंट क्लिअर असेल, आधार सीडिंग असेल, DBT ऑन असेल आणि सर्व जर अपडेट असेल तुमचं तर मात्र तुम्हाला दोन्ही हप्ते सोबत येणार आहेत. परंतु त्यासाठी महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला कुपन KYC प्लस आधार सीडिंग दोन काम करा, तुम्हाला 100% पैसे जमा होतील. 1500 रुपये 12व्या हप्त्याचे, 1500 रुपये 13व्या हप्त्याचे आणि 18,500 रुपये कशाचे आणि 1,00,000 रुपये कशाचे. सर्वात महत्त्वाचा हा सर्व लाभ जर तुम्हाला घ्यायचा असेल तर मात्र सर्व योजनांची माहिती घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपला व्हिडिओ पूर्ण पाहणं गरजेचं आहे. जर तुम्ही स्किप केला तर एकही योजना जर हुकली तर तुम्ही त्या लाभापासून वंचित राहू शकतात. सर्व डिटेल माहिती दिलेलीच आहे, परंतु संपूर्ण व्हिडिओ पाहिला तरच तुम्हाला हे लक्षात येणार आहे. आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला सर्व या योजनांचे लाभ घेता येणार आहेत. तर जाणून घेणार आहोत. 1500 प्लस 1500 3,000 रुपये तर तुमच्या हक्काची रक्कम तुमच्या अकाउंटला जमा होत आहे आणि होणार आहे. परंतु 18,500 प्लस 1,00,000 रुपये हा लाभ कसा घ्यायचा, तीच डिटेल माहिती आता आपण जाणून घेणार आहोत. कसा घ्यायचा आणि कोणत्या अटी आणि शर्तींवर तुम्हाला हे लाभ दिले जाणार आहेत, कोणत्या योजनेच्या माध्यमातून, या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला हे लाभ दिले जाणार आहेत. चला तर जाणून घेणार आहोत. पहिल्यांदा लाडकी बहीण योजनेमध्ये आता प्रत्येक हप्ता वयानुसार वाटप होत आहे. प्रत्येक हप्ता वयानुसार वाटप त्याची लिस्ट लावलेली आहे आणि त्यानुसार तुम्हाला हे पैसे पडणार आहेत. त्यामुळे तुम्हाला पहिल्या टप्प्यात पडणार आहेत 21 ते 30 वर्षे वयोगटातील महिलांना पैसे. दुसऱ्या टप्प्यात पडणार आहेत 30 ते 42 वर्ष वयोगटातील महिलांना पैसे. तिसऱ्या टप्प्यात 42 ते 54, चौथ्या टप्प्यात 54 ते 65 असे या वयानुसार वर्गीकरण करून आता इथून पुढे हप्ते पडणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे महिलांना आता मोठी खुश खबर येणार आहे आणि आलेली आहे. राहिलेल्या महिलांना सुद्धा आता येणार आहेत पैसे. कोणत्या महिलांना पैसे येणार, कोणत्या राहिलेल्या महिलांना आता मोठी खुश खबर आलेली आहे आणि महिला आनंदी झालेल्या आहेत. कारण सणानिमित्त महिलांना रक्षाबंधन निमित्त महत्त्वाच्या अपडेट आलेल्या आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे महिलांना आता शिलाई मशीनचं सुद्धा वाटप होत आहे. शिलाई मशीन जर तुम्हाला पाहिजे असेल तर काय करावं लागणार आहे, कोणत्या अटींचं पालन करावं लागणार आहे, त्यानंतर तुम्हाला शिलाई मशीन येणार आहे. तुम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे अर्ज तर चालू झालेले आहेत,
परंतु ज्या महिलांचं वय 18 ते 60 वर्ष वयोगटामध्ये आहे त्यांना यात प्राधान्य आहे. दुसरं आहे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारकांना. तिसरं आहे 5 एकर क्षेत्र जमीन जर तुमच्या नावावरती असेल तर 5 एकर क्षेत्र आतमध्ये पाहिजे. आणि चौथा आहे उत्पन्नाचं 2.5 लाखाच्या आतील उत्पन्नाचं प्रमाणपत्र. या 4 अटींच्या जर तुम्ही या 4 अटी पात्र असाल, या नियमांमध्ये तुम्ही बसत असाल तर तुम्हाला दिली जाणार आहे शिलाई मशीन. 18,500 रुपयांची शिलाई मशीन. कारण टोटल तुम्हाला 18,500 रुपये दिले जातात. फक्त शिलाई मशीनच नाही तर टेबल खुर्ची सहित तुम्हाला यामध्ये भेटणार आहे. त्यामुळे तुम्हाला 18,500 रुपयांचा निधी वन टाईम तुमच्या अकाउंटला वर्ग करण्यात येणार आहे. आणि एक नवीन योजना जी आलेली आहे त्या योजनेमध्ये भेटणार आहे लाडक्या बहिणींना इलेक्ट्रिक स्कूटर. ती इलेक्ट्रिक स्कूटर जर तुम्हाला मिळवायची तर ही नवीन अपडेट तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. त्यामध्ये तुम्हाला भेटणार आहे इलेक्ट्रिक स्कूटर आणि त्यासाठी काय करावं लागणार आहे, सर्वात महत्त्वाचं मोठं गिफ्ट हे तुमच्यापर्यंत कसं पोचणार आहे, त्यासाठी महत्त्वाचे अटी आहेत त्या आपण जाणून घेणार आहोत. योजनेच्या लाभासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज प्रणाली उपलब्ध आहे आणि त्यासाठी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर लागणार आहे, चालक परवाना लागणार आहे, तुमचं लायसन्स असणं गरजेचं आहे, बँक खाते पासबुक असणं गरजेचं आहे, पासपोर्ट आकाराचा एक फोटो लागणार आहे, रेशन कार्ड पिवळे किंवा केशरी असायला हवं, लाभार्थ्याचे आधार कार्ड पॅन कार्ड आणि महाराष्ट्र राज्याचं अधिवास प्रमाणपत्र. या अटी आहेत. एवढे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत. तर सदर योजनेच्या अटी आणि शर्तींचे पालन केल्याचं हमीपत्र एक लागणार आहे. कुटुंबाचं उत्पन्न 1 वर्षात 3 लाखाच्या आतील पाहिजे. हे सर्व कागदपत्र जे आहेत ते बंधनकारक आहेत आणि त्यानंतर तुम्हाला हे अर्ज केल्यानंतर लकी ड्रॉच्या पद्धतीने तुम्हाला ही इलेक्ट्रिक स्कूटर योजना दिलेली आहे. त्यामध्ये महिलांना ही इलेक्ट्रिक स्कूटर भेटणार आहे. त्यामुळे या योजनेचा जर लाभ घ्यायचा आहे तर तुम्हाला 1 लाख रुपये प्लस ही योजना आहे. 1 लाखपेक्षा जास्त या रकमेची स्कूटी दिली जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ऑनलाईन अर्ज सुरू होत आहेत आणि ते सर्वात अगोदर आपल्या चॅनलवरती आपण पुढील व्हिडिओमध्ये अपडेट देणार आहोत. जेव्हा पण अर्ज चालू होतील त्या क्षणी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून अपडेट दिली जाईल. त्यामुळे तुम्ही या योजनेचा जर लाभ तुम्हाला पाहिजे असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. अजूनही सांगतोय चॅनल सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला या योजनेचा लाभ देण्यासाठी आपलं चॅनल मदत 100% करणार आहे. 2 हप्ते सोबत देण्याचा निर्णयसुद्धा शासनानं जाहीर केला आणि सर्वात मोठा निर्णय आहे, कारण अधिवेशन आहे चालू आणि त्यामध्ये शासन 13वा आणि 12वा हप्ता असे 2 हप्ते तुम्हाला 100% ज्यांना 12वा हप्ता आला नसेल त्यांना 12 + 13 असे 2 हप्ते सोबत देणार आहेत. 3,000 रुपयांचं वाटप तुमच्या अकाउंटला हे जमा होत आहे आणि महिलांना पैसे पडण्यास मार्ग मोकळा झालेला आहे. 3600 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे लाडकी बहीण योजनेसाठी 12व्या + 13व्या हप्त्यासाठी. त्यामुळे महिलांना आता पैसे पडण्याचा मार्ग मोकळा झाला आणि महिलांच्या अकाउंटला आता पैसे पडणार आहेत. परंतु आज कोणत्या जिल्ह्यात पैसे पडणार आहेत, आज महत्त्वाचे जिल्हे कोणते आहेत, त्या जिल्ह्यांमध्ये आज पैसे पडणार ते सुद्धा आपण जाणून घेऊयात. महत्त्वाचा जिल्हा आहे इकडे आहे अहमदनगर जिल्हा, पुणे आहे, पालघर आहे, नाशिक आहे, धुळे आहे, इकडे रायगड आहे आणि रत्नागिरी आहे, सिंधुदुर्ग आहे, सांगली आहे, सातारा आहे, सोलापूर आहे, बीड आहे, इकडे हिंगोली आहे, नांदेड आहे, लातूर आहे, इकडे परभणी, जालना, बुलढाणा, औरंगाबाद, अकोला, यवतमाळ, वाशिम, इकडे वर्धा, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या सर्व जिल्ह्यांमध्ये आता 12व्या हप्त्याचं वाटप ज्या महिलांना राहिलेलं होतं त्या महिलांना आज 1 वाजल्यापासून क्रेडिट होणार आहेत आणि 13व्या हप्त्याचं वाटप आज संध्याकाळी 5 वाजल्यापासून तुम्हाला पडणार आहे. त्यामुळे ही अपडेट महत्त्वाची तुमच्यासाठी असणार आहे आणि इलेक्ट्रिक स्कूटर नवीन जी गिफ्ट योजना चालू आहे आणि होणार आहे त्यामध्ये तुम्हाला लवकरच अर्ज प्रणाली सुरू होणार आहे आणि ती अपडेट जशी आपल्यापर्यंत पोहोचणार आहे तशी अपडेट तुमच्यापर्यंत आपण ती शेअर करणार आहोत. लाडक्या बहिणींना जर तुम्हाला इलेक्ट्रिक स्कूटर पाहिजे असेल तर मात्र ज्या अटी सांगितलेल्या आहेत त्या अटींच्या
शर्ती घातल्यानंतर त्यानंतर तुम्हाला ही योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकता. त्याचं पालन केलं तरच तुम्हाला या योजनेचा लाभ भेटणार आहे. आणि नवीन एक प्लॅन आलेला आहे. तो प्लॅन काय आहे आपण जाणून घेणार आहोत. स्मार्ट प्लॅटिना यंग ॲच्युअर आहे आणि यामध्ये SBI लाईफ इन्शुरन्सने हा प्लॅन लॉन्च केलेला आहे. तुम्हाला मुलांच्या नावे मुलींच्या नावे हा प्लॅन घेऊ शकता. आपल्या मुलीचं वय 10 ते 15 वर्षाच्या आतील असेल किंवा मुलाचं वय 10 ते 15 वर्षाच्या आतील असेल तर हा प्लॅन घेतल्यानंतर तुम्हाला भरघोस असा लग्नासाठी असेल, शिक्षणासाठी असेल, हा प्लॅन तुमच्या फायद्याचा ठरू शकतो. फक्त 7 वर्ष पैसे भरायचे आहेत आणि त्यानंतर 20 किंवा 25 वर्षापर्यंत तुम्हाला हे पैसे भेटणार आहेत. तुम्हाला भरणा किती आहे तर फक्त तुम्हाला भरायचे आहेत 1 लाख रुपये प्रत्येक वर्षी. 7 लाख रुपये तुमचे इन्व्हेस्टमेंट होत आहे आणि तुम्हाला भेटणार आहेत 24,01,770 रुपये. महत्त्वाचं म्हणजे 24,01,000 रुपये भेटण्यासाठी तुम्हाला हे 7च वर्ष पैसे भरायचे आहेत. 25व्या वर्षी तुम्हाला 24 लाख रुपये भेटत आहेत. त्यामुळे हा प्लॅन जर तुम्हाला करायचा असेल तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. हा आपला धन्यवाद सर्वांचे मनपूर्वक.